एखाद्या पक्षात आमदारांची बंद दाराआड बैठक होते. त्या बैठकीत प्रत्येकाची भूमिका विचारली जाते. काही जण सत्तेसोबत जाण्याचा आग्रह धरतात, काही जण त्याला विरोध करतात आणि त्यानंतर अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा सुरू होते. शरद पवारांचा पक्ष आता वेगळा निर्णय घेणार का? आता शरद पवार एनडीए मध्ये जाणार का? यावर आपण याआधी भाष्य केलंच. तेव्हा आपण बोलताना चर्चा सुरू असल्या तरी शरद पवार असा निर्णय आताची परिस्थिती बघून घेतील असं वाटत नाही. या अनुषंगानं चर्चा केली होती. मात्र या सगळ्या चर्चा सुरू असताना शरद पवार अशा काही गोष्टी करत आहेत की त्या थेट सरकारच्या बाजूनेच दिसतात. त्या आता शरद पवारांना आता त्यांचेच आमदार खासदार या निर्णयावर विचार करण्याचे सुचवत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या. आता हा फक्त राजकीय अंदाज आहे की पडद्यामागे खरंच मोठ्या हालचाली सुरू आहे? कारण हा प्रश्न फक्त एका पक्षाचा नाही. जर हा निर्णय झाला तर महाविकास आघाडीचं पुढे काय? भाजपला त्याचा किती फायदा होईल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार इतक्या वर्षाच्या राजकारणानंतर असा निर्णय का घेतील? चला आज या सगळ्या चर्चेमागचं राजकारण, पडद्यामागच्या हालचाली आणि त्याचे संभाव्य परिणाम अगदी सविस्तरपणे समजून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार नेहमीच असे नेते राहिले आहेत ज्यांचा पुढचा डाव शेवटच्या क्षणापर्यंत अनेकांना समजतच नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाबाबत अशी कोणतीही चर्चा सुरू झाली की त्याकडे केवळ अफवा म्हणून पाहिलं जात नाही. कारण याआधी देखील अनेकदा त्यांनी आपल्या राजकीय निर्णयांनी संपूर्ण समीकरणं बदलून टाकलेत. त्यामुळे यावेळी सुरू झालेली चर्चा देखील तितकीच महत्त्वाची ठरते. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार आणि खासदारांची भूमिका जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. विधान भवनात आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीत एनडीए सोबत जाण्याच्या पर्यायावरती चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. अनेक आमदारांनी विकास कामांसाठी निधी, मतदारसंघातील कामं आणि 2029च्या विधानसभा निवडणुकीची तयारी या दृष्टीनं सत्तेसोबत राहणं अधिक फायदेशीर ठरू शकतं असं मत व्यक्त केल्याची माहिती समोर आली. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत विलीन होण्यापेक्षा थेट एनडीएचा घटक पक्ष बनण्याची सूचना ही काही आमदारांनी केल्याच्याही चर्चा आहेत. आता इथे एक राजकीय प्रश्न निर्माण होतो. इतकी वर्ष भाजपवर सातत्यानं टीका करणारा पक्ष अचानक एनडीएचा विचार का करेल? याचं उत्तर केवळ विचारसरणीत नाही तर आजच्या निवडणूक राजकारणात दडलेलं आहे. आज बहुतांश आमदारांसाठी मतदारसंघातील विकास कामं, निधी आणि संघटन टिकवणं तेही तितकंच महत्त्वाचं झालं आहे. विरोधात राहूनही राजकारण करणं आणि सत्तेसोबत राहून मतदारसंघ मजबूत करणं या दोन पर्यायांमध्ये अनेक आमदार दुसरा पर्याय निवडताना दिसतात. त्यामुळं पक्षातील काही आमदार असा दबाव येत असेल तर त्याकडं केवळ वैयक्तिक भूमिका म्हणून पाहता येणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षाची सध्याची ताकद. 2023मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर पक्षाची संघटनात्मक ताकद कमी झाली. अजित पवार यांच्यासोबत मोठा गट गेला. अनेक जिल्ह्यांमध्ये संघटना विभागली. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या राजकारणात नवीन समीकरणं तयार झाली. अशा परिस्थितीत शरद पवार गटासमोर स्वतःची राजकीय जागा टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळं पुढच्या 5 वर्षांचा विचार करून नवीन राजकीय पर्याय शोधण्याची गरज पक्षाला वाटत असेल अशी चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चेत आणखी एक महत्त्वाचं नाव समोर येतं, ते म्हणजे रोहित पवार. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीपासून त्यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांचा भाजपसोबत जाण्यास विरोध असल्याचं सांगितलं जातं. इतकंच नाही तर त्यांनी स्वतः आमदारांशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतल्याच्याही बातम्या आहेत. अर्थात या सर्व गोष्टींवर अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण जर पक्षात दोन वेगवेगळ्या विचारांचे प्रवाह तयार होत असतील तर भविष्यात त्याचे परिणाम संघटनेवर होऊ शकतात. इथे आणखी एक राजकीय पैलू समजून घ्यावा लागेल. शरद पवार यांचं संपूर्ण राजकारण हे परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचं राहिलं आहे. त्यांनी अनेकदा विरोधकांसोबतही सत्ता स्थापन केली आणि गरज पडल्यास वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे कोणत्याही शक्यतेला पूर्णपणे नाकारता येत नाही. पण त्याचवेळी त्यांच्या राजकारणात विचारपूर्वक वेळ साधण्यालाही मोठं महत्त्व आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना ते केवळ आमदारांचं मत पाहतील असं नाही तर राज्यातील व्यापक राजकीय परिणामांचाही ते विचार करतीलच. जर समजा हा पक्ष एनडीएमध्ये गेला तर त्याचे परिणाम केवळ एका पक्षापुरते मर्यादित राहणार नाहीत. महाविकास आघाडीच्या राजकारणावर त्याचा थेट परिणाम होईल. विरोधी आघाडीची ताकद कमी होईल. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर नवीन आव्हानं उभी राहतील. किंबहुना शिवसेना कधीच काँग्रेसच्या विचारधारेशी समन्वय साधणारी नव्हती. त्यामुळे शरद पवार हे काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गट यांच्यातील दुवा आहेत आणि तो दुवा जर वेगळा मार्ग निवडत असेल तर मग काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गट एकत्रित महाविकास आघाडीच्या छताखाली राहतील याची कुठलीच शाश्वती नाही. अशा परिस्थितीत शिवसेना उभाटा गटाला सध्या वाली कोण आहे तर केवळ राज ठाकरे हे त्यांच्या जवळ आहेत. ते त्यांचे भाऊ आहेत. मात्र त्यांच्या मनसे या पक्षाचंच अस्तित्व सध्या तरी शून्यात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाला एकत्रित येऊन उभं राहणं हाच एकमात्र पर्याय उभाटासमोर उरतो. बाकी काँग्रेस आधीपासून स्वतंत्र विचारधारेचा पक्ष आहे. त्यामुळे ते या परिस्थितीचा फायदा घेऊन पुन्हा शून्यातून वर येऊ शकतात. त्यांच्यासाठी ही एक संधी ठरू शकते.
पण जर तिचं सोनं नाही करता आलं तर दुसरीकडं सत्ताधारी आघाडी आणखी मजबूत होण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे हा निर्णय केवळ शरद पवार यांच्या पक्षाचा राहणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणावर परिणाम करणारा ठरू शकतो. पण दुसरी बाजू तितकीच महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आजही एक मोठी ओळख ही भाजप विरोधी राजकारणी म्हणून आहे. अनेक कार्यकर्ते आणि मतदारांनी ही भूमिका स्वीकारून पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत जर अचानक वेगळी भूमिका घेतली तर तळागाळातील कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय असेल? पक्षाचा पारंपरिक मतदार हा निर्णय सहज स्वीकारेल का? हा देखील मोठा प्रश्न आहे. याच कारणामुळे जयंत पाटील यांनी आमदारांबरोबरच खासदारांची मानसिकताही जाणून घेतल्याचं सांगितलं जातं. कारण आज पक्षाचा निर्णय फक्त विधानसभेपुरता मर्यादित राहिलेला नाही. लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी निवडणुकांवरही त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे हा निर्णय जितका राजकीय आहे तितकाच संघटनात्मक आहे. सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अद्याप पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांच्या माध्यमातून अनेक दावे केले जात आहेत, पण अंतिम निर्णय अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे सध्या या सर्व घडामोडींकडे राजकीय हालचाली म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा शरद पवार यांच्या नावाभोवती अशा चर्चा सुरू होतात तेव्हा त्या केवळ चर्चाच राहत नाहीत, त्या पुढच्या राजकीय घडामोडींचा इशारा असू शकतात. त्यामुळे पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. जयंत पाटील शरद पवार यांच्यासोबत नेमकी काय चर्चा करतात? आमदारांचा दबाव किती प्रभावी ठरतो? रोहित पवार यांची भूमिका पुढे काय राहते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार अखेर कोणता निर्णय घेतात? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल. तुमच्या मते शरद पवार यांनी भाजप-प्रणित एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर तो पक्षाच्या राजकीय अस्तित्वासाठी योग्य ठरेल का, की त्यामुळे त्यांची पारंपरिक भूमिका आणि मतदार दूर जातील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.